बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा आणि सुपरफास्ट आढावा। धाराशिवच्या इटकूरमधील नुकसानग्रस्त भागांचा उद्धव ठाकरेंकडून दौरा, शेतकऱ्यांशी संवाद साधताना हेक्टरी 50,000 घेण्याचं उद्धव ठाकरेंकडून आश्वासन। लातूर जिल्ह्यात उद्धव ठाकरेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली, अंबादास दानवेंचीही उपस्थिती। सरकारकडून मदत मिळवण्याबाबतचा पाठपुरावा करणार, लातूरमध्ये पाहणी दौऱ्यावेळी उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आश्वासन, तुम्हाला धीर द्यायला आलोय, खचून जाऊ नका, उद्धव ठाकरेंकडून धीर देण्याचा प्रयत्न। टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीलाही लागू करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर पंचनाम्यासाठी पोहोचणं अशक्य असलेल्या जागेचे ड्रोन व्हिडिओ फोटोही स्वीकारणार, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। सोलापुरातील माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याकडून पाहणी। परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे खळी गावात बोटीद्वारे दाखल, गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। सोलापुरात माढा तालुक्यात उंदरगाव, वाकाव, राहुलनगर, कांदुळवाडीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त, पाणी ओसरल्यानंतरची भीषण परिस्थिती समोर। सोलापूरच्या वाकाव गावातील पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात, नागरिक घराची स्वच्छता करण्यासाठी गावात परतले, गेल्या काही दिवसांपासून सीना नदीच्या पुरामुळे संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा। बीडच्या पिंपळवाडी गावातील बिंदुसरा नदीला आलेल्या पुरात 10 वर्षीय मुलाचा मृत्यू, मूल वाहत असताना काहीही न करू शकल्यानं हतबल आईच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर। परभणीतील धानोरा काळे गावातील देवीदास काळेंच्या 8 एकर शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान, आधीच 3 लाखांचं कर्ज आणि त्यात संपूर्ण शेतीचं नुकसान, आता घर कसं चालणार, शेतकऱ्यांना हंबरडा फोडला। लातूरच्या पोहरेगाव कारसा बंधाऱ्याचे दरवाजे न उघडल्यानं नद्यांचं पाणी आजूबाजूच्या शेतात, पाटबंधार विभागाच्या गाफीलपणामुळे कोट्यवधींचं नुकसान झाल्याचा नागरिकांचा आरोप। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी गावात शेतकऱ्याची 2.5 एकर शेती पाण्याखाली, शेतात सोयाबीनचा चिखल, 8,500 रुपये हेक्टरी मदत दिली तर आम्ही जगायचं कसं, असा सवाल। संभाजीराजे छत्रपतींकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी, भूमच्या मात्रेवाडी गावातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। धाराशिवमध्ये भूममध्ये चिंचपूर ढगे गावात गणेश मोरे या शेतकऱ्याच्या 3.5 एकर शेतीतील पिकांचं नुकसान, 2 एकर द्राक्षबाग आणि 1.5 एकर सोयाबीन पाण्यात। हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं सोयाबीन, कापूस आणि हळद पिकांचं नुकसान। हिंगोलीच्या डोंगरगाव फुल गावात कालिदास पांडेंच्या शेतातील पिकांचं पावसामुळे प्रचंड नुकसान, कयाधू नदीचं पाणी शेतात शिरल्यानं सोयाबीन आणि तूर पीक पूर्णतः उद्ध्वस्त। धाराशिवच्या भूमपरंडा गावात जयवंत नगर इथे पुरामुळे मोठं नुकसान, पावसामुळे 5 ते 6 फुटांपर्यंत जमीन खचली। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये गोदावरी नदीला महापूर, गोदावरी नदीच्या पुराची तीव्रता इतकी की 25 वर्षात प्रथमच विष्णुपुरी बंधाऱ्याचे 18 पैकी 16 दरवाजे उघडले। बीड जिल्ह्यात पावसानं उसंत घेतल्यानं मांजरा धरण आणि माजलगाव धरणातून नदीपात्रात केला जाणारा विसर्ग हा कमी करण्यात आला। लातूरमध्ये पावसाची उसंत, मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी, नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा। कर्नाटकात जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या सोलापूर विजयपुरा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अजूनही ठप्प, सीना नदीच्या महापुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग हे बंद आहेत। बीडच्या माजलगावमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्याचं आंदोलन, गोदावरीच्या पुरामुळे नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत करा, हेक्टरी 1.5 लाख रुपये द्या, शेतकऱ्यांची मागणी।
बीडच्या हिंगणी खुर्द गावात अजित पवारांकडून नुकसानाची पाहणी, अजित पवारांकडून पूरग्रस्तांशी संवाद, नुकसान झालेल्या प्रत्येकाला मदत करणार अजित पवारांचं आश्वासन. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात होताच बीडच्या पक्ष संघटनांकडून दादांना निवेदन, नुकसानग्रस्तांच्या यादीत बीड तालुक्यातील काही महसूल मंडळं वगळल्याचं निवेदनात उल्लेख, पुढेही भेदभाव करत नसल्याचं सांगत अजितदादांनी निवेदनकर्त्याला छापलं. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मीनाक्षी दत्ता आंधळेंनी मांडली कैफियत. 1,34,000 रुपये सायबर फ्रॉडमुळे अकाउंटमधून गेल्यानं मीनाक्षी आंधळेंना अश्रू अनावर, अजित पवारांच्या पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना. पिशव्यांवरील फोटो पाहून जर लोकांच्या डोळ्यांमधील अश्रू थांबत असतील असं तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. मदत करताना भंपकगिरी करणं गैर आहे. आमदार रोहित पवारांची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, जालन्याच्या अंबड तालुक्यातील मसई आणि कडवंची इथल्या नुकसानाचा ते आढावा घेत आहेत. शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करा, जमीन खरडून गेली आहे, त्यांना 5 लाखांची मदत करा, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार. पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी शेतीच्या नुकसानाची ढुंकूनही पाहणी केली नसल्याची तक्रार. भाजपचे आमदार खासदार ढोंगे संजय राऊतांचा हल्लाबोल. कोविड काळात मदतीची गरज असताना पीएम केअर फंडाला पैसे पाठवले, आता मग मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत का करता, संजय राऊतांचा सवाल. केवळ आमदार खासदाराला पैसे द्यायचे असले की ते संकटमोचक असतात, खासदार संजय राऊतांची नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका. संजय राऊत सारखे आमच्या मदतीमध्ये चुका शोधतायत, त्यांना आम्ही भीक घालत नाही. ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मदत करतोय त्याचा फोटो लावला तर चुकीचं काय, संजय राऊतांच्या टीकेवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. मंत्र्यांनी पाहणीचा दिखावा करू नये, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. सरकारची नियत बनवाबनवीची असल्याचंही टीकास्त्र. मराठवाड्यातील संकटावर सर्वांनी आपला 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावा, आमदार अमोल मिटकरींची मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजकांना विनंती. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. हेक्टरी 50,000 आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. शेतकऱ्यांची दिवाळी सुखकर व्हावी यासाठी सरकारनं कर्जमाफी करावी, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची मागणी. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला आणि निफाड तालुक्यात नुकसानाची पाहणी, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून 1 महिन्याचं वेतन देण्याची भुजबळांची घोषणा. दादा भुसेंकडून हिंगोली जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी, कळमनुरीतील डोंगरगाव पूल शिवारामध्ये पाण्यातही शेतामध्ये जात सोयाबीनच्या नुकसानाची पाहणी. नुकसानाची पाहणी म्हणजे मंत्र्यांचे पर्यटन दौरे आणि फोटो सेशन, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची टीका. परभणी जिल्ह्यात गोदावरीचा पूर कायम, गंगाखेड, पालम आणि पूर्णा या 3 तालुक्यातील 17 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला. मंत्री छगन भुजबळांकडून येवला आणि निफाड तालुक्यातील नुकसानाची पाहणी, शेतकऱ्यांसोबत संवाद साधून जाणून घेतल्या व्यथा. जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकरी शरद काकडेंकडून ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत नसल्याचा या संबंधित शेतकऱ्याचा आरोप. बातमी परभणीतून. परभणी जिल्ह्यातील गोदावरीला आलेला पूर हा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यात अजूनही पूरपरिस्थिती कायम आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यात पावसाची विश्रांती, नदीकाठच्या परिसरातील पुराचं पाणी ओसरायला सुरुवात. गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान.
वाशिममध्ये उघडीप दिल्यानंतर सोयाबीनच्या मळणीला सुरुवात. उत्पादनात मोठी घट झाली असून केलेला खर्चही भरून निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. गोंदिया जिल्ह्यात देवरीतील ककोडी चिचगड मार्गावरील पुलाच्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांचे हाल. पावसाळ्यात पर्यायी पूल देखील वाहून गेल्यानं बस सेवाही बंद. सांगली जिल्ह्यात जत तालुक्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीनं शेतीचं नुकसान. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश. बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचं क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्यानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई ठाणे रायगडमध्ये 27-28 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून वीकेंडला ऑरेंज अलर्ट जारी. एमपीएससीची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकला. भाजप आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांची मागणी. मराठवाड्यात पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणं अशक्य असा युक्तिवाद. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन आरक्षणानुसारच हस्तक्षेप करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा नकार.